नमस्कार. मी अरविंद आठले. वेगवेगळ्या विषयांवरची वेगवेगळी माणसं, निष्णात माणसं त्या विषयातली मी तुमच्या समोर आणतोय. तर आज एक फार वेगळ्या प्रकारचा विषय आपण घेणार आहोत. ऑटो रायटिंग. ऑटो रायटिंग काय आहे, कसं केलं जातं, शिकलं कसं जातं, त्याचे काय फायदे काय तोटे, हे सगळं अत्यंत निष्णातपणे जाणणारी व्यक्ती आपल्या समोर आहे. ते आहेत शशिकांत जनार्दन ओक. आज हे 75 वर्षाचे आहेत आणि विंग कमांडर या पदावरून ते निवृत्त झालेले आहेत. एअरफोर्समध्ये पूर्ण त्यांचं आयुष्य गेलेलं आहे. बालपणी हे सांगली माधवनगर या भागामध्ये त्यांचं बालपण गेलं. आई कीर्तनकार होती, रामायण प्रचारक म्हणून त्या काळात होती. आणि इतिहासकार जे पुना ओक आहेत, ज्यांनी ताजमहाल हे शिवमंदिर आहे असा प्रतिपादन ज्यांनी केलं आणि जे प्रूव्ह करून दाखवलं, त्यांचे पुस्तक मी वाचलेले आहे. तर हे त्यांचे हे पुतणे आहेत, म्हणजे पुनावखे यांचे काका आहेत. नंतर 32 वर्षाचा हवाई दलातलं कार्यकाळ याने पार पाडला. त्याच्यामध्ये श्रीनगर कोइंबतूर पासून अनेक ठिकाणी यांचं पोस्टिंग होऊन भारतभर हे फिरलेले आहेत. आणि शिवाजी महाराज, राणा प्रताप यांच्यासारख्या देशभक्त योद्ध्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी काही पुस्तकं लिहिली, काही त्याचं सादरीकरण केलं. पुण्यातल्या एका संग्रहालयामध्ये हे सगळं त्यामध्ये ते प्रसिद्ध झालेलं आहे. नाडी ग्रंथ भविष्य या विषयावर त्यांनी अत्यंत छान अभ्यास केलेला आहे आणि त्या विषयावरची पुस्तकं त्यांची जगभर प्रसिद्ध आहेत. एक फार अलौकिक वेगळ्या अशा विषयांवर बोलणारा माणूस आज आपल्याला मिळाला आहे. भाषाशैली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. 125 ई बुक्स यांनी लिहिलेले आहेत. गूढविद्या, पोथीवाङ्मयाचा अभ्यास वगैरे हे सगळे यांचे छंद आहेत. हवाई दलातल्या नोकरीमध्ये राहून हे सगळं त्यांनी कसं काय केलं याचं मोठं आश्चर्य आहे. आणि फार मोठ्या अशा एका व्यक्तीचा वरदहस्त यांच्यावर आहे. ते सगळं आता त्यांच्या बोलण्यातून येणार आहे. आणि त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी हा विषय, ऑटो रायटिंग हा विषय काय आहे, आपला खरा म्हणजे अत्यंत पुराणा विषय आपल्या संस्कृतीमध्ये, हा काही नवीन विषय नाहीये. परंतु आज जगापुढे तो नवीन प्रकारे येऊ इच्छितो. तर त्यातले जे काही धोके आहेत, काही फायदे आहेत, हे सगळे त्यांनी सर्व श्रोत्यांना समजावून सांगावे. या अपेक्षेने मी त्यांना विनंती करतो की ओक साहेब, आपण या विषयावर बोलावं आणि श्रोत्यांना उपकृत करावं. धन्यवाद. आज आपल्या चॅनलवरून मला ऑटो रायटिंग ह्या थोड्याशा अनोख्या आणि अनोळखी विषयावर बोलायला आपण प्रवृत्त केलं म्हणून धन्यवाद. बऱ्याच लोकांना ऑटो रायटिंग म्हणजे काय आणि ऑटो रायटिंग या शब्दाचा अर्थ काय असा पेच पडला असेल. ऑटो रायटिंग यामध्ये रायटिंग हे जे आहे ते आपण रोजच करतो. काही ना काही कामा करता कागद घ्यायचा, पेन्सिल घ्यायची, पेन घ्यायचं आणि लिहायचं काय आपल्याला हवं असेल, आपल्या मनात काय असेल ते लिहिता येतं. ऑटो रायटिंग मधला ऑटो हा शब्द जो आहे तो थोडस वेगळे पण दाखवतो. ते असं की पेन तुमचं, कागद तुमचा, ज्या टेबलावर तुम्ही बसली कागद ठेवलेला आहे तो तुमचाच, हातही तुमचा, बोटही तुमची, तुमच्या शरीरामध्ये असलेलं मन किंवा बुद्धी हे जे ठरवते काय लिहायचं किंवा काय नाही ते सगळं तुमचं. परंतु असं असूनही जे लिखाण केलं जात आहे ते लिखाण मात्र तुमचं नाही. याला म्हणतात ऑटो रायटिंग. आणि मराठीमध्ये स्वलेखन असा मी त्याला पर्यायी शब्द वापरायला सुरुवात केली. आपला जो स्व आहे तो म्हणजे स्वतः मीच आहे, हे सगळं मीच लिहितोय असंच खरं म्हणजे ते चित्र आहे. परंतु ते तुम्ही जरी असलात तरी तुमच्या मनावर कोणीतरी ताबा किंवा तुमच्या मनामध्ये एक तऱ्हेचा काय म्हणतात ना, एक तऱ्हेची एक विभूती अशी ती येते आणि ती लिहिते. शब्द त्यांचे, विचार त्यांचे, मनोगत त्यांचं, तुमचं सगळं बाकीचं जे आहे कागद, पेन्सिल आणि तुमची बोट, हे शरीराची यंत्रणा किंवा शरीर यंत्र हे तुमचं. असं जरा काय म्हणतात त्याला हायब्रिड रायटिंग जे आहे ते म्हणजे ऑटो रायटिंग. आता हे ऑटो रायटिंग ज्या वेळेला आपण म्हणतो तर त्यावेळेला
हे करण्याकरता म्हणून बऱ्याच काही काही गोष्टी एकत्र यायला लागतात. कारण प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की का हो, मला जमेल की नाही, किंवा मला करायचं असेल तर काय करावं. याच्यावर थोडंसं मी भाष्य करतो आणि मग पुढे जाऊ. ऑटो रायटिंग हे प्रत्येकाला करता येतं, ह्या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. परंतु ते प्रत्येकाच्या कडून केलं जातं की नाही ते सांगता येत नाही. जसं एके ठिकाणी ओशोनी म्हटलंय ना की प्रत्येक बीजामध्ये वृक्ष बनण्याची ताकद आहे, पण प्रत्येक बीज त्या बीजाचा वृक्ष बनतोच असं नाही. तसंच थोडस प्रत्येक व्यक्ती जरी म्हणली की मला ऑटो रायटिंग करायचं, तरी सुद्धा त्या व्यक्तीला ऑटो रायटिंग करायला येईल असं नाही. पण ते जाऊ दे, ते काय आता त्याच्यावर जास्त मी बोलत नाही. ऑटो रायटिंग हे करण्याकरता कोणकोणते फॅक्टर्स जवळ यायला लागतात त्याच्याबद्दल थोडस मी आधी भाष्य करतो. हे सगळं जे मी आता बोलतोय हे एका वेगळ्या ई बुक मधून प्रसिद्ध झालेलं आहे. ते ते तुम्ही सर दाखवतील त्यावेळेला त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणखीन त्यातली काही काही पानं दिसतील. तर त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की जो व्यक्ती आहे, जो ऑटो रायटिंग ज्याच्या हातनं होत आहे तो, दुसरा एक मीडियम किंवा माध्यम की ज्याच्यामुळे हे ऑटो रायटिंग घडत आहे, तिसरा एक फॅक्टर आहे की जो हे म्हणजे आता आपण ए हा ऑटो रायटिंग करणारा तो व्यक्ती, बी म्हणजे माध्यम असं जर धरलं, तर सी हा तुम्हाला ए आणि बी ला कनेक्ट करून देणारा दुवा आहे. ह्या सी च्या प्रस्थापित कनेक्शनच्या शिवाय ऑटो रायटिंग होऊ शकत. आणि हे लिंक करून देण्याचं काम बऱ्याच वेळेला अशा वेगवेगळ्या व्यक्ती किंवा विभूती करून देतात. माझ्या संदर्भात मला माहीत नसताना सुद्धा हे काम अवतार मेहर बाबा म्हणून जे एक पारशी अवतारी पुरुष होऊन गेले त्यांच्याद्वारे करण्यात. आता माझा अवतारी मेहर बाबांचा तसा काही अर्थार्थी संबंधही नव्हता, परंतु ह्या अशा काही ज्या ऍस्ट्रल वर्ल्ड मधल्या हायर लेवल मध्ये असलेल्या काही घटना असतात, ते दुबे अशाच त्या व्यक्ती करून देतात, हे याचं एक प्रत्यय. ते अवतार मेहर बाबा हे माझ्या संदर्भात त्यांनी मला जोडून देण्याकरता माझे जे माध्यम म्हणजे माझे वडील, त्यांना सांगितलं की तू कनेक्ट हो. माझ्या वडिलांना त्यांनी सांगितलं की तू कनेक्ट हो असं म्हणून. आणि त्यामुळे माझे वडील म्हणले की ठीक आहे, मी ऑटो रायटिंग करायला तयार आहे. आता ह्या माझ्या संदर्भातल्या घटनेमध्ये आणखीन दोन व्यक्ती महत्वाच्या की ज्यांच्यामुळे मला हे ऑटो रायटिंग शिकायला मिळालं. त्या व्यक्तींची नावं अशी, एक आहेत त्या नान उमरीगर, त्या आता मधल्या काही काळात त्याही आता वर्तल्या. तर त्या नान उमरीगर या पारशीबाई आहेत. तर त्यांच्याशी मी संपर्क केला. कसा केला, काय केला, ते नंतरच्या पुढल्या एखाद्या एपिसोड मध्ये मी सांगेन. तर त्या नान बाईंनी मला सांगितलं की ठीक आहे, मी विचारून बघते माझ्या माध्यमाला. तो त्यांचं जे माध्यम आहे त्याला त्यांनी विचारून सांगितलं की हो, ह्याला ह्याला म्हणजे मला त्याच्या वडिलांशी कनेक्ट करून देण्याकरता मी म्हणजे त्या नान उमरीकरांचा एक जो मुलगा आहे त्याचं नाव कार्ल, तो म्हणला की मी बाबांना सांगितलेलं आहे. बाबा म्हणजे अवतार बाबा. आता कसं कशी लिंक पुढे पुढे सरकते बघा. त्यांना सांगितलंय आणि बाबांनी माझ्या वडिलांना सांगितलं की कनेक्ट हो. ओके, हे थोडस जरा काय ऑड आहे सगळंच. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अशा ऑड असल्यानंतरच त्या घटना घडतात, हे त्याचं उत्तर आहे. गेला बाजारात आणखीन काहीतरी काय दुधाचा पाऊस घेऊन आला इतकं सरळ साधं नाहीये. तुम्हाला तेवढे टर्न्स, ट्विस्ट आणि त्या अशा काही काही घटनांचे धक्के बसल्यावरच तुम्हाला त्या डेस्टिनेशन पर्यंत जाता येईल, हे त्याचं दुसऱ्या बाजूचं उत्तर.
तर ह्या संदर्भात माझ्या बाजूने ऑटो रायटिंग करण्याकरता म्हणून हे सगळे जे लोक आहेत त्यांना मी पूजनीय मानतो. त्यांच्यामुळे माझं हे ऑटो रायटिंग कनेक्शन जुडलं. हे हे ही माझी मी धन्यता मानतो. आता या संदर्भात माझ्या संदर्भातलं ऑटो रायटिंग हे इतरांनी केलं. आता सर जसं म्हणले की त्यांनी सुद्धा वेगवेगळ्या लोकांचे ऑटो रायटिंगचे अनुभव किंवा त्यांनी केलेलं काम हे पाहिलेलं आहे. प्रत्येक ऑटो रायटर हा एक सेपरेट एंटिटी आहे. दोन ऑटो रायटिंग करणारे लोक एकसारखे ऑटो रायटिंग किंवा त्यांचे अनुभव यांच्या अनुभवाशी किंवा त्यांनी केलेली जी पद्धत आहे ही पद्धत दुसऱ्याशी जमेलच असं नाही किंवा ती जमणार नाही हेच त्याचं उत्तर. माझ्या संदर्भात आता मी जे सांगतोय की हे ऑटो रायटिंग करायचं काय, काय पर्पज काय, असं ज्यावेळेला मला माझ्या मनात विचार आला त्याला म्हटलं नाही ठीक आहे आपण जरा शिकून तर घेऊ. म्हणजे माझ्या ह्या ऑटो रायटिंग कडे बघण्याचा सुरुवातीचा जो एक हे होता तो इतका सिरियस नव्हता. ठीक आहे बघूया काय असतं. यानंतर पुढे घडणाऱ्या घटनांमधून ज्या वेळेला माझ्या वडिलांशी संपर्क झाला त्यावेळेला माझ्या वडिलांनी सांगितलं की अरे तुझी आणि माझी अशा तऱ्हेने होणारी भेट ही मला आधीच माहिती होती. आता बघा हे हे वडील हयात नव्हते. नाही आता हे त्याच्या फॅक्च्युअल फॅक्ट्स आहेत ना त्या मी थोड्या नंतर सांगणार आहे. बर परंतु तुझं माझं बोलणं हे असं होणार आहे हे मला माहिती होतं. बर पण काही त्या घटनांचा तो आवेग किंवा त्या तेवढे जे काय वेळेचं जे आहे त्याला आपण जो काल म्हणतो ना तो तेवढा काल जायला पाहिजे. अशा बऱ्याचशा घटनांच्या मधून जे काही एक सिच्युएशन परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीमध्येच तू आणि मी आपण एकत्र येऊ शकतो बर असं त्यांच्या एका कथनात आले. तर त्यामुळे ते माझ्याशी बोलणार आहेत हे त्यांना माहिती होतं, मलाही माहिती नव्हतं, पण ते झगडलं. बरं मग आता काय बोलायचं काय. तर आपण जसे तुम्ही आणि मी आपण समोरासमोर बसलोय आणि ऑटो रायटिंग हा टॉपिक घेऊन बोलतोय हो तसं माझे वडील जे माझ्या मनाचा ताबा घेऊन बोलणार आहेत ते काय बोलणार आहेत हे मला माहिती नाही. तर त्यावेळेला ते म्हणले की ऑटो रायटिंग ह्या विषयावरच मी तुला ऑटो रायटिंग करतो. The बर topic of auto writing itself is the discussion between you and me. बर त्यामुळे माझ्या ऑटो रायटिंगचं एक वेगळेपण असं म्हणता येईल की यामधून ऑटो रायटिंगचे वेगवेगळे पैलू तुम्हाला समजून येतील. हे सगळे म्हणजे हे नुसतं सांगणं वेगळं आहे किंवा काय हा. तर ते त्याच्याकरता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तर तुम्ही माझं पुस्तक जे आलं ते वाचा. त्याच्यातनं तुम्हाला आणखीन वेगवेगळी माहिती कळेल. त्यामधून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या सामान्यपणे नेटवर तुम्ही गेला तर ऑटो रायटिंग करणारे म्हणजे शेकड्यांनी काय हजारो सुद्धा असतील. परंतु ते स्वतःच ऑटो रायटिंग केलेला कागद किंवा ते जे मटेरियल जे वापरतात ते सहसा दाखवलं जातं. का ते का दाखवत नाहीत हा तो त्यांचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की माझं ऑटो रायटिंग हे ऑथेंटिसिटी ऑफ माय ऑटो रायटिंग इज इन शोईंग दोज पेजेस पेपर्स. तर ते बरेचसे पेपर्स जे सगळे आहेत ते जपून ठेवलेले आहेत. तर त्याचंही झेरॉक्स आणि त्याची ती जी हे आहेत स्क्रीनशॉट्स ते मी माझ्या त्या पुस्तकात दाखवलेले. हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे असं म्हणून आता हा टॉपिक मी इथे थांबतो. आता ह्याच्या पुढचा बऱ्याच वेळेला लोकांना असं विचारावं असं वाटतं की का हो तुमचं ऑटो रायटिंग जर ते तुमचे वडील करत असतील तर त्यांच्या हँड रायटिंग मध्ये यायला पाहिजे. त्यांची प्रत्येकाची एक स्टाईल असते ना. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा तुमचा काय अनुभव आहे. तर त्याचं उत्तर असं मजेशीर आहे की माझ्या वडिलांच्या संदर्भात वडिलांचं जे ते जिवंत असतानाचं हस्ताक्षर आहे ते आणि ऑटो रायटिंग मध्ये मी जे लिहितोय म्हणजे ते लिहितायत असं आपण म्हटलं तर ते त्यांच्या त्या जीवित असतानाच्या ऑटो रायटिंगशी मिळत नाही. असं जरी असलं तरी सुद्धा माझं जे ऑटो रायटिंग आहे ते म्हणजे माझी नेहमीच्या ह्याच्यात आपण कोणाला पत्र लिहितोय किंवा ज्या वेळेला आपण
नेहमी वापरतो ते लेखणी पद्धत असं, आणि मी माझ्या ऑटोरायटिंगच्या मधली लेखणीची पद्धत आहे लिखाणाची, ती पुन्हा वेगळीच आहे. तर त्यामुळे ते तसं येईलच असं नाही, की बहुधा ते तसं येणार नाही असं माझं स्वतःच्या अनुभवाचं मत आहे. काही काही लोकांच्या संदर्भात ते तसं येतही असेल. मी आता म्हणून हे सगळी स्टेटमेंट्स आहे ना, ही इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे. एखाद्याच्या संदर्भात ते तसं येतही असेल आणि ते त्याचं वैशिष्ट्य आहे. आता दुसरा प्रश्न असा निर्माण होतो, की हे सगळं जे ऑटो रायटिंग तुम्ही करताय, त्या ऑटो रायटिंगच्या मधला तो जो एक बाज असतो ना, म्हणजे काही काही वेळेला कोकणी लोक असतात, काही विदर्भातले असतात, तर ते जर आले त्याचं काय? कारण एक माझ्या आयुष्यामध्ये अशी एक फेज आली, की त्यावेळेला मला ऑटो रायटिंग मधून तू इतरांच्या समस्यांना अ, समस्या सोडवण्याकरता किंवा त्यांचे प्रश्न करण्याकरता म्हणून मदत कर असं माझ्या इन्स्ट्रक्शन आली. जोपर्यंत काही अशी इन्स्ट्रक्शन येत नाही तोपर्यंत आपण काही करायचं नाही, हा त्यातला महत्वाचा दंडक आहे. आपण करायला गेला तर ठीक आहे. आणि त्याच्यातनं गैरसमज आणि बरेच गोंधळ निर्माण होतो. ज्या वेळेला मला हे सांगण्यात आलं त्यावेळेला मी तसं करायला लागलो. तर त्यावेळेला ज्या ज्या व्यक्तींनी आता मला एक संपर्क केला होता, की अहो आमच्या त्या अमक्यांना बोलायचंय, आमच्या काय आहेत सध्या, कुठे आहेत, काय आहेत. तर त्यावेळेला त्यांच्या संदर्भातला तो व्यक्ती ज्या वेळेला माझ्या ऑटो रायटिंग मधून असा बाहेर आला किंवा तो सांगता, तर त्यावेळेला ते सगळं जे जेवढं लिहिलं गेलेलं होतं त्यांच्या नातेवाईकांच्या संबंधाने, तर त्यांना ते मी परत तिकडे पाठवून देत असे. तर त्यावेळेला त्यांचं पुरत उत्तर यायचं, की "अरे बापरे! हो, अहो हे आमच्या असेच बोलायचे." म्हणजे त्यांची जी बोलण्याची धाटणी होती किंवा एक तो एक असं ना लहेजा असतो, काही काही एक विशिष्ट शब्द वापरण्याची ती एक त्यांची एखाद्याची असते लकब. ते सगळं त्याच्यातनं आलं, हे मलाही माहिती नाही. ते ते सांगतात. आमचं पूर्ण समाधान झालं, की आणि आमचे अमुक-अमुक ते तसेच बोलायचे. अशाच तऱ्हेचं असतं. त्या अमक्याला अरे, तू रे किंवा असं ते जे काही जिवंत असतानपणी जे त्यांचे जे नातेसंबंध असतात त्याच्यामधून जे बोललं जातं, तशाच तऱ्हेचे टोन, तशाच तऱ्हेचं अशा तऱ्हेचं ते एक म्हणजे एक झालं लिखाणाबद्दल, एक झालं लकब किंवा भाषेचा वापर. तर अशा तऱ्हेचे काही-काही ह्या ऑटो रायटिंग मधून वेगवेगळे संदेश ज्यावेळेला मिळतात त्यातनं आपल्याला असं काय थोडंसं स्पष्टीकरण पाहायला गेलो, काय आहे, कसं काय आहे? तर ह्याच्यातल्या काही-काही गोष्टी दिसतात. आता बऱ्याच जणांना असाही प्रश्न पडेल, की हे ऑटो रायटिंग किती दिवस चालणार? किंवा काय प्रकार काय आहे? तर तोही पुन्हा वैयक्तिक पातळीवरनं सोडवायचा विषय आहे. माझ्या संदर्भात माझ्या वडिलांनी साधारण 100व्या दिवशी सांगितलं, की "बास, मला जे सांगायचं होतं मी सांगितलं. आता इनफ. आता मी येणार नाही." अँड दॅट्स इट. त्याच्यानंतर ही वॉज नो मोर. म्हणजे ते आलेच नाही. म्हणजे आता ते काय झालं, कुठे गेले, काय गेले? आणि मी त्यांना म्हणजे असंही काही उलट की अहो तुम्ही गेलात आणि आम्हाला असं उघड्यावर टाकून गेलात वगैरे असलं काही झालं नाही. असं ठीक आहे. अशा या मध्ये एक अशी माझ्या संदर्भात अशी एक तिसरी फेज आहे. म्हणजे पहिली फेज म्हणजे मी आणि माझ्या वडिलांच्याशी झालेलं ऑटो रायटिंग मधलं साधारण 3 महिने थोडस पुढे झालेलं तर कम्युनिकेशन. त्याच्यानंतर बरीच गॅप गेली, बरीच वर्ष गेली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तोपर्यंत मी आधी हवाई दलात होतो, हे सगळं करत होतो. त्या वडिलांच्याशी जायला संपर्क झाला तो साधारण 99 साली झाला असं समजा. त्याच्यानंतर मध्ये बरीच वर्ष गेल्यानंतर एक दिवशी मला असंच वाटायला लागलं, म्हणजे वाटायला लागलं याला काही पर्यायच नाहीये. आणि ती जी बही अर्धवट सुटलेली होती त्याच्यावर बसून मी लिहायला लागलो. ती काय असते, सिस्टीम कशी असते, पहाटे कसं उठायला लागतं, अंधारात सुद्धा तुम्हाला ते एक ठराविक काही की एक सिस्टीम तुम्हाला कशी पाळावी लागते, ते ते सगळे प्रोसिजरल भाग आहेत. ते मी नंतर पुन्हा केव्हा तरी सांगतो. तर ते मी केलं आणि ऑटो रायटिंग चालू झालं. आता त्या म्हणजे ही दुसरी फेज. त्या दुसऱ्या फेजमध्ये काही विशिष्ट वेळ गेल्यानंतर मला असं सांगण्यात आलं, की आता तू इतरांसाठी ऑटो रायटिंग. आणि म्हणून मी ते हा आपला ग्रहांकितचं जे
मासिक आहे, त्या मासिकामध्ये माझ्या सुरुवातीच्या एका दिवाळी अंकात हा पहिल्या माझ्या अनुभवाचा लेख प्रसिद्ध झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात त्या त्याचे संपादक आहेत त्यांना म्हटलं असं असं आलेलं आहे, तर लोकांना कळणार कसं की मी आता मला मिळालेली आहे परमिशन. तर ते चंद्रकांत दादा शेवाळे त्यांनी सांगितलं ताबडतोब, हो मला ऑकल्ट सायन्स बद्दल अत्यंत आकर्षण आहे, तुम्ही म्हणाल ते म्हणजे आपण पण छाप. त्याप्रमाणे झाल्यानंतर लोकांचे धडाधड मला प्रश्न विचारण्याकरता म्हणून पत्र यायला लागलं. त्या लेखामध्येच मी म्हटलेलं होतं की तुम्हाला जर माझ्याशी संपर्क करायचा असेल तुमच्या मृत नातेवाईकांच्या संदर्भात, तर काय प्रोसिजर करावी किंवा काय असेल हे मी तुम्हाला आत्ताच लिहून पाठवतो. म्हणजे त्या लेखातच लिहिलं होतं की तुम्ही त्यावेळेचं जे एन्व्हलप आहे त्या एन्व्हलप मध्ये तुमच्या हाताचा अंगठ्याचा ठसा आणि लाल रंगात शाईनी तुम्ही काढलेली सही हे 2 पाहिजे. आणि त्याशिवाय तुम्हाला असलेला प्रश्न किंवा तुमची जी तुमचं कारण आहे कशाकरता तुम्ही कनेक्ट होऊ इच्छिता ते कारण लिहा आणि तो कागद त्या एन्व्हलप मध्ये ठेवा. त्याच एन्व्हलप मध्ये दुसरं एक एन्व्हलप सेल्फ ऍड्रेस म्हणून टाका. त्यामुळे तुमचा ऍड्रेस मी परत लिहित बसणार नाही, तुमच्याच एन्व्हलप वर तुम्ही ऍड्रेस लिहायचा आणि त्या कागदावर ज्या कागदावर तुम्ही तो प्रश्न विचारलेला आहे त्या कागदाच्या मागच्या बाजूला मी त्याचं जर उत्तर आलं तर त्याचं जे उत्तर असेल ते मी तुम्हाला पाठवून दे तिथेच मागे लिहू. तर त्यामुळे त्यांचा आलेला प्रश्न त्याच्यामधून लिहिलं गेलं ते माझं उत्तर तेच त्या कागदावर लिहायचं आणि त्याच एन्व्हलप मध्ये टाकून त्यांना परत करायचं. आणि हे सगळं करण्याकरता मला त्या नान उमरीगर मॅडमनी सुद्धा ज्यावेळेला मी म्हटलं असं असं मला परमिशन मिळालेली आहे तर त्या म्हणल्या येस गो आहे नो प्रॉब्लेम असं कर, परंतु मी तुला आणखी एक सुचवते की कुठलीही गोष्ट कोणालाही फुकट द्यायची नाही. हा एक ऑटो रायटिंग मधला सुद्धा एक महत्वाचा नियम आहे. तर त्यामध्ये नाहीतर त्याची किंमत राहते. ते किती पैसे घ्यायचे ते तू ठरव, त्याचा काही आमच्या आहे. तर त्यावेळेला मी आपल्या मनात विचार केला, म्हटलं चला आपण 50 रुपये ठेवू. म्हणजे 50 रुपये येतात आणि त्या एन्व्हलप मध्येच 50 रुपयाची नोट घाल. मनी ऑर्डर करायची गरज नाही, काही करायची गरज नाही. त्या एन्व्हलप मध्ये ते तुमचं प्रश्नाचं कागद, एक सेल्फ ऍड्रेस एन्व्हलप घडी करून आणि 50 रुपयाची नोट असंच ठेवा आणि ते मला पाठवा. त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल अशी मी गॅरंटी देत नाही. काही वर्षानं काही महिन्यात समजा नाही आलं आणि तुम्हाला वाटलं की तुमचे पैसे आहेत तर तुम्हाला त्याच एन्व्हलप मध्ये तुमचे 50 रुपयाची नोट परत, असं एक त्या ह्याच्यातनं मी ठरवलं गेलं आणि त्याप्रमाणे बऱ्याच लोकांचे अशी एन्व्हलप्स यायला लागली येता येता. आणि प्रत्येक वेळेला मलाही उशीर लागायला लागला कारण ह्या सगळ्या घटना मी माझी नोकरी मी एअरफोर्स मधून रिटायर झाल्यानंतर पुन्हा एका ठिकाणी शैक्षणिक संस्थेमध्ये मी रजिस्ट्रार म्हणून होतो. ते सगळं सांभाळून मला करायचं, पण काही का असे ना पण ते माझ्या हातनं होत राहिलं आणि त्याचे प्रत्येकाची जी काही उत्तरं पुन्हा मला आली की अहो ते तुमचं हे मिळालं आणि तुमच्या उत्तरामुळे आमचं समाधान झालं. त्यातले काही काही जे होते ना त्यांचे प्रश्न मोठे विचित्र होते की अहो तुम्ही ते गेला म्हणजे मामनजी आणि तुम्ही गेल्यानंतर आम्हाला त्या कपाटाच्या चाव्या सापडत नाहीये, आता काय करायचं. अशा तऱ्हेचे प्रश्नाची उत्तर. तर त्या अशा प्रश्नांना ते मामाजी सुद्धा खट असतात. ते काही असे ते जिवंत असताना ते तसेच वागत होते ना. त्यामुळे ते म्हणले अगं तू माझ्याशी कशी वागलीस ह्याच्यावरनं मी ठरवलेलं आहे की ते पैसे तुझ्या हातात पडायला नको. असं फार मजेशीर त्याच्यातली प्रश्नाची उत्तर आहे. पण अर्थात मी नावं कोणाचीच घेणार नाही आणि तुम्हाला त्या लोकांची नावंही आठवत नाही आणि त्यांचं एन्व्हलप आहे आणि त्यांचं ते परत देतो. हे 50 रुपये घेण्याकरता म्हणून मी ज्या वेळेला त्या एन्व्हलपचं सांगतोय ना तर त्यावेळेला त्याच्याबरोबर मी माझं एक नाडी ग्रंथ भविष्य पुस्तकाची प्रत पण त्यांना देत. पण मला असं वाटलं की 50 रुपयाला 50 रुपयाची वर्थ जायला हवी. त्या पुस्तकाची किंमतच साधारण त्यावेळेला 40-50 रुपये अशी होती. काही काही वेळेला मग वाढत गेली. तर प्रत्येक प्रकाशकाला त्या वेगळ्या किमती ठेवावे लागतात त्याप्रमाणे. तरी सुद्धा मी
कधी कधी माझ्या पैशाला खिशाला खार लावून सुद्धा ते 50 रुपये म्हणजे ते पुस्तक मी त्यांना काय एनवलप ते वेगळं हे वेगळं असं करून पाठवलं. तर त्यामुळे एका बाजूला माझी नाडी ग्रंथाचं महर्षी जे आहेत त्यांच्या प्रचाराची किंवा त्यांच्या माहितीची देण्याची जी पुस्तिका मी त्याची होती ती देण्याचं सत्कार्य मला लाभलं. माझं मला वाटलं की येस ₹50 वर्थ आय हॅव पेड इट बॅक इन ऍडिशन टू व्हॉट दे हॅड आस्क्ड. तर अशा तऱ्हेची ही दुसरी फेज होती. पुन्हा मध्ये काही वेळ गेला आणि मग पुन्हा एकदम असं व्हायला लागलं की कारण मला ते एक सांगायची एक गोष्ट आहे की बरेचसे असे एन्व्हलप्स आले आणि मला एका एका वेळेला सांगण्यात आलं की स्टॉप, आता आता याच्या पुढे दुसऱ्यांचे काही कामं करायची नाही. ओके. तर ते का कसं आलं ते ती नंतरची गोष्ट आहे, ती पुन्हा केव्हा तरी मी सांगतो. तर त्यामुळे ते सगळे आलेले जे पैसे आहेत आणि काय ते काय करायचं काय असं. तर त्यात सगळ्या लोकांना त्याच एन्व्हलपमध्ये किंवा सध्या माझा असं असं आहे आणि मी तसं त्या ग्राहकीच्या एका अंकात सुद्धा लिहून ठेवलं. बरेचसे म्हणले की अहो ते पैसे विसे काय आम्हाला नको आहेत, ते तुमच्याजवळ राहू दे, तुमचं पुन्हा एकदाच केव्हा चालू झालं तर मग सांगा आम्हाला. ते कधी नंतर त्यांच्या का झालं नाही. आणि मग बऱ्याच वेळेला काही काही लोकांचे जे पैसे होते ते मी एकत्र केले एक दिवशी आणि ते एका दानपेटीमध्ये एका याच्यात टाकून दिले.